8 वर्षांपूर्वी मोदी सरकारनं नोटाबंदीचा घेतलेला निर्णय तुम्हाला आठवत असेल। त्या निर्णयानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा एका रात्रीत चलनातून बाद झाल्या। पण या नोटा आजही राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पडून आहेत। राज्यातील 8 जिल्ह्यांच्या तिजोरीमध्ये तब्बल 101 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा या धूळ खात पडल्यात। या नोटांचं नेमकं काय होणार? कोट्यवधींच्या जुन्या नोटा बँकांमध्ये पडून राहण्याचं नेमकं कारण काय? याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट पाहूया। 500 आणि 1000 रुपयांच्या या नोटा 8 वर्षांपूर्वीच कालबाह्य झाल्या। पण राज्यातल्या अनेक मध्यवर्ती बँकांमध्ये असलेल्या या नोटा जर रिझर्व्ह बँकेनं घेतल्या नाहीत तर या नोटा रद्दीमध्येच जाणार आहेत। राज्यातल्या अनेक बँकांमध्ये तब्बल 101 कोटी रुपयांच्या नोटा पडून आहेत। कोल्हापूर जिल्हा बँकेत 25 कोटी 30 लाख, पुणे जिल्हा बँकेत 22 कोटी 20 लाख, नाशिक बँकेत 21 कोटी 30 लाख, सांगली जिल्हा बँकेत 14 कोटी 70 लाख, अहिल्यानगरमध्ये 11 कोटी 70 लाख, नागपूरच्या जिल्हा बँकेत 5 कोटी, वर्ध्यातील बँकेत 78 लाख, तर अमरावतीच्या बँकेत 11 लाख, अशा मिळून 101 कोटी 20 लाख रुपयांच्या जुन्या नोटा या बँकांमध्ये पडून आहेत। मग प्रश्न असा आहे की या नोटा जिल्हा बँकांमध्ये अजूनही का पडून आहेत? रिझर्व्ह बँकेनं त्या परत का घेतल्या नाहीत? ज्यावेळी 8 नोव्हेंबर 2016ला ज्यावेळी नोटाबंदी झाली त्यानंतर सगळ्या बँकांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही त्या 500 आणि 1000 मधल्या नोटा स्वीकारा आणि तुमच्याकडे जे जे काही नोटा स्वीकारल्या जातील त्या 30 डिसेंबर 2016 पूर्वी हे रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये तुम्ही डिपॉझिट करा। त्यावेळी रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये जागा नसल्यामुळं रिझर्व्ह बँकेने अनेक बँकांना सांगितलं की आमच्याकडे जागा नाही आहे, त्यामुळे ज्यावेळी जागा उपलब्ध होईल त्यावेळी आम्ही तुमच्या नोटा मागवून घेऊ, त्यावेळी तुम्ही या नोटा डिपॉझिट करा, तोपर्यंत या नोटा तुमच्याकडेच ठेवा। त्या नोटा यांच्याकडे राहिल्या, पण त्या रिझर्व्ह बँकेने मागवून घ्यायच्या अगोदरच केंद्र शासनाचं सर्क्युलर आलं की आता 30 डिसेंबर उलटून गेली, त्याला मुदतवाढ नाही, या नोटा तुम्ही स्वीकारू नका। तर हा आदेश आल्यामुळं रिझर्व्ह बँकेला त्या नोटा स्वीकारता आल्या नाहीत। पण रिझर्व्ह बँकेनं नोटा घेतल्या नाहीत याचा फटका आता बँकांनाच बसतोय। या नोटांचं नेमकं काय करावं हा प्रश्न आता या बँकांसमोर आहे। त्यामुळे अनेक बँकांनी आता असा निर्णय घेतलेला आहे की याच्यापेक्षा जास्त कॅश मेंटेन करायची, म्हणजे ही माझ्याकडे जरी कॅश असली तरी त्याची किंमत जवळजवळ शून्य असल्यामुळं ती हिशोबात धरायची नाही। त्यामुळे सगळ्या बँकांचं एक मोठं नुकसान होतं की 8 वर्ष जे नुकसान झाले, हा जर पैसा त्यांनी गुंतवणूक केली असती गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये कुठं, तर त्यांना त्याच्यावर कमीत कमी नाही म्हटलं तरी 5-5.5% रिटर्न्स परतावा मिळाला असता। तो 8 वर्ष त्यांचं नुकसान तर आहेच, प्लस उद्या जर काही निकाल या बँकेच्या बाजूने लागला नाही तर या बँकांना तेवढी रकमेचा लॉस होणार। या 101 कोटींपैकी सर्वात जास्त जुन्या नोटा कोल्हापूर जिल्हा बँकेच्या तिजोरीत आहेत। 25 कोटींच्या नोटा बँकेला अद्याप बदलून देण्यात आलेल्या नाहीत। त्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सगळ्या नोटा भरल्यानंतर सुद्धा 25 कोटी रुपयाच्या नोटा या शेवटच्या क्षणापर्यंत स्वीकारल्या गेल्या नाहीत। त्यावेळी आम्ही RBIकडे तक्रार केली होती, आम्ही अर्थमंत्र्यांची तक्रार केलेली होती। अशा एकूण राज्यातल्या बऱ्याच बँका आहेत, परंतु 25 कोटी रुपये या नोटा आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत। त्यामुळं आम्हाला नफ्यातून तरतूद करावी लागली आणि आता हा सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही यासाठी दाद मागितलेली आहे। नाबार्ड पुणे यांनी या नोटबंदीची तपासणी करून आम्ही स्वीकारलेल्या नोटा ह्या खरंच स्टेट बँकेतून आहे की आम्ही ठेवीदारांकडून किंवा कर्जदारांकडून स्वीकारल्या आहे याची खात्री करून घेण्यासाठी इन्स्पेक्शन केलं आणि त्या इन्स्पेक्शनमध्ये ह्या सगळ्या नोटा स्टेट बँकेतून आम्ही विड्रॉ केलेल्या होत्या हे सिद्ध झालं आणि त्याबाबतचा अहवाल त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे दिला आणि त्याची प्रत पण आम्हाला दिली। तेव्हापासून ह्या नोटा आजपर्यंत रिझर्व्ह बँकेने स्वीकारलेल्या नाहीत आणि त्या 78,61,000 आजही आमच्याकडे तिजोरीमध्ये बंद पडून आहेत। दरम्यान यावर सहकार मंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। बँकेमध्ये करोडो रुपयाच्या नोटा आहेत आणि हा विषय आपला नाही आहे, महाराष्ट्र सरकारचा, म्हणून हा केंद्राचा विषय आहे। त्याच्याबद्दल फार काही खुलासा करणं मला उचित ठरणार नाही। हा विषय सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे। रिझर्व्ह बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे बँकांचे पैसे अडकून पडले आहेत। या प्रकरणाची सुनावणी एप्रिल महिन्यात होणार आहे। हा निर्णय बँकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरेल। तेव्हा 8 वर्षांपूर्वीच्या जुन्या नोटांमुळे झालेला हा सगळा गोंधळ
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे निकालात निघणार का? बँकांचे हे कोट्यवधी रुपये रिझर्व्ह बँक परत घेणार की तिजोरीत धुळखात पडलेल्या नोटा रद्दीत जाणार? हे येणाऱ्या निकालानंतरच स्पष्ट होईल. शिवानी पांढरेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.